सकारात्मक विचार आणि मानसिक शक्ती. एकदा एक गावात एक तरुण मुलगा राहत होता. त्याचे नाव रमेश होतं. रमेश गरीब होता, पण त्याच्याकडे एक मोठं स्वप्न होतं. त्याला शिक्षण घ्यायचं होतं आणि तो एक चांगला व्यक्ती बनू इच्छित होता. पण त्याच्या मार्गात अनेक अडचणी होत्या. कधी त्याला पैसा नसतो, कधी वेळा कमी होतात, तर कधी त्याला स्वतःवर विश्वास ठेवणं कठीण जात होतं. रमेश रोज सकाळी उठून एक छोटा संदेश लिहित असे. आयुष्य सुंदर आहे, मी यशस्वी होणार आहे. आणि तो त्या संदेशाला ठराविक ठिकाणी लावायचा. त्याने ठरवलं की त्याला सकारात्मक विचारांवर विश्वास ठेवायचा आहे. रोज तो स्वतःला सांगत असे, मी जो हवं ते साधू शकतो आणि माझ्या मनाची शक्ती मला त्या दिशेने नेईल. एक दिवस तो एक मोठ्या परीक्षेला सामोरा गेला. त्याच्या मनात संशय होता, मी यशस्वी होईल का? पण त्याने स्वतःला सांगितलं, तुम्ही प्रयत्न करा आणि सकारात्मक विचार ठेवा, कारण तुम्ही जो विचार करता तोच तुमच्या आयुष्यात घडेल. रमेशने आपल्या मनाला शांत ठेवत आणि विश्वास ठरवून परीक्षेला सामोरे गेलं. त्यानंतर त्याला यश मिळालं. त्याच्या मेहनतीला, विश्वासाला आणि सकारात्मक विचारांना खरी किंमत मिळाली. त्याच्या मनाच्या शक्तीने त्याला तोडून दिलेल्या अडचणीवर मात केली. रमेशचं जीवन आपल्याला एक महत्वाचा धडा देतं. सकारात्मक विचार आणि मानसिक शक्ती आपल्याला आयुष्यातल्या सर्व अडचणीवर विजय मिळवण्यासाठी सक्षम करतात. जेव्हा आपल्याला आपल्या सामर्थ्यावर विश्वास असतो आणि आपले विचार सकारात्मक असतात, तेव्हा आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता मिळते. सारांश: सकारात्मक विचार आणि मानसिक शक्ती आपल्या जीवनातील सर्व अडचणीवर मात करण्याची आणि यशाच्या मार्गावर पुढे जाण्याची ताकद देतात.